नमस्कार मित्रांनो, आजकालच्या जगात बहुतेक पुरुष हा स्पर्श विसरले आहेत. ते खूप घाई करतात, ते परिणाम शोधतात, ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण रिलेशनशिप सायकोलॉजी सांगते की एक शांत, निश्चित आणि आत्मविश्वासपूर्व पुरुष कधीही घाई करत नाही. तो परवानगी मागत नाही, कारण त्याची ऊर्जा आधीच सांगते की मला काय करायचं आहे ते चांगलं माहीत आहे. आणि जेव्हा तो स्पर्श करतो तेव्हा तिलाही माहीत असतं की हा पुरुष वेगळा आहे. तो कुठे स्पर्श करायचा, कसा हालचाल करायचा आणि कोणत्या तालावर तिचं शरीर नैसर्गिकपणे प्रतिसाद देईल त्याला नेमकं माहीत असतं मित्रांनो. पण आज तेच आपण या व्हिडिओतून शिकणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजे हेतूची गती. बहुतेक पुरुष काय चूक करतात, ते फक्त शरीर आणि कृतीवर लक्ष देतात, घाई करतात. पण खरा मास्टर हळू जो त्याच्या बोटांच्या टोकांचा वापर करतो. म्हणजे एका कलाकारासारखा. तो तिला पकडत नाही, तो तिला मार्गदर्शन करतो. स्पर्शाचा वेग कमी करा, इतका कमी करा की तुमचा स्पर्श होण्याआधी तिला तुमच्या हाताची उष्णता जाणवली पाहिजे. हळूहळू तिच्या त्वचेवरून बोट फिरवताना तुम्ही तिच्या मनात अपेक्षा निर्माण करता. तुम्ही पूर्णपणे स्पर्श केलेला नसतानाही तिचं मन बाकीचं काम करतं. शारीरिक उत्तेजना नाही, हे मनोवैज्ञानिक उत्तेजन आहे. म्हणूनच जेव्हा तुमचा स्पर्श हेतूपूर्ण, धीमा आणि जाणून बुजून असतो तेव्हा तिचं शरीर प्रतिसाद देतं. याचबरोबर मित्रांनो, म्हणजेच शांत उपस्थितीची कला. दुसरं म्हणजे शांत उपस्थितीची कला. स्त्रीचं शरीर हे पुरुषांच्या नर्वस सिस्टीमचा आरसा असतं. जर तुम्ही तणावात असाल तर ती स्वतःला बंद करून घेते. जर तुम्ही शांत असाल तर तिचा श्वास आपोआप मंदावतो. तुमचा श्वास हा इंटरॅक्शनचा मेट्रोनोम आहे. स्पर्श करण्यापूर्वी एक खोल श्वास घ्या, स्वतःला शांत करा. जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हा तिचा श्वास तुमच्या श्वासाशी जुळायला लागतो. मित्रांनो, तुम्ही तिला मी क्षणाची वाट पाहत नाही, मीच हा क्षण आहे हे सांगता. या शांततेमुळे तिला तुमच्यावरती विश्वास ठेवण्याची आणि मानसिक ताबा सोडण्याची परवानगी मिळते. कानाच्या मागील भागाला स्पर्श करणे म्हणजे थेट तिच्या भावनिक केंद्राशी बोलणे. मित्रांनो, हे दोन भाग अत्यंत खाजगी मानले जातात कारण ते चेहऱ्याच्या जवळ आहेत. मित्रांनो, तर ते प्रेमळ आणि रोमॅन्टिक असतात जेव्हा तुम्ही तिच्या जवळ असता. मित्रांनो तर या ज्ञानाचा वापर करणं, जाणून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. यासाठी सर्वात आधी श्वासाचं नियंत्रण शिकणे गरजेचं आहे. तुमच्या श्वासाचं नियंत्रण म्हणजे तिच्या हृदयाच्या डोक्यावर नियंत्रण ठेवण्यासारखं असतं. जेव्हा तुमचा श्वास हळूहळू असतो तेव्हा तिचंही मन हळू होतं. प्रत्येक वेळेस जेव्हा तुमचा हात तिच्या संवेदन भागाला जातो तेव्हा तिचा दीर्घ श्वास बाहेर सोडा. मित्रांनो, तुमचा श्वास तिच्या मनाला सांगतो तू सुरक्षित आहेस. या प्रक्रियेत हेतू कधीही विसरू नका. मित्रांनो, कधीही सवयीने स्पर्श करू नका. प्रत्येक स्पर्शामागे एक हेतू असावा. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि असं आपल्या चॅनलला सपोर्ट करा. मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. मित्रांनो, या शक्तीचा वापर कधीही मॅन्युप्युलेट करण्यासाठी करू नका. याचा वापर तिच्यामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी करा. तिला पाहिलेलं आणि समजलेलं आहे हे जाणवून देण्यासाठी करा. खरी मॅस्क्युलाइन एनर्जी वर्चस्व गाजवत नाही, तर ती दिशा दाखवते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.